लवंगी बाय, झालं का सगळं हुडकून? नहीं नहीं, मैं तो क्या मैतो त्या देखण्या चेहऱ्याच्या माग एक चतुर हेर लपलाय, माहित नव्हतं मला. बोल, जासूस आहेस ना मग तू? नहीं, मैं लवंगी हूँ, आपकी दासी कनीज. दासी वय तू? हे म्हणजे तपेलं दाखवायचं आणि हंडा पळवून न्यायचा, त्यातली गत झाली की. पण या कोंडाजीचा हांडा एवढा सहजासहजी खावणारा नाय, सांगून ठेवतो. काय हुडकत होतीस? कुछ भी तो नहीं. म्या म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या माघारी खिस्स चाच पडून बघायची, पेटार उडून बघायची? हा, का अशी माझ्या माघारी बेईमानी? अगं काय पाहिजे होतं सांगायचंस की काढून दिलं असतं. बोल, काय हुडकत होतीस? अगं सांग की, उगीच टक्कुर फिरवू नकस माझं. बोल, काय हुडकत होतीस? सुरमा. सुरमा. तुझा सुरमा काय कुठं पळून जात होता वय ग? हा, आणि त्याच्यासाठी एवढा केला सटापिटा? आप आने से पहले मुझे सजना था, निखरना था, आंखों में सुरमा भर के आपकी राह देखनी थी, इसलिए ढूंढ रही थी सुरमा. लवंगी बाय, तुला काय म्हणतात माहितीये का? येऊ नगस म्हटलं तर कंच्या गाडीत बसू विचारायचं. ये घ्या सुरमा तुमचा. चला निघा आता, निघा. बोला बहिर्जी काका, बोला. महाराज ते बहिर्जी काका, कोणतीही भीड न ठेवता बोला. सिद्धी आपल्यावर हल्ल्याच्या तयारीत आहे. त्याची टेहळणीची 2 गलबतं आपल्या माणसांनी बघितली. शिवाय जंजिऱ्यावरून गुप्त खबर ही तशीच आली. सिद्धी आता उसळ्या मारणारच, कारण कोंडाजी बाबा सतत फितुरी करत राहणार. राजन, बाबांनी घात केला, त्यांना समज द्यायलाच हवी. उपयोग नाही. जंजिऱ्याच्या बुडजात दडलेले कोंडाजी बाबा आपली समज समजून घेणार नाहीत. बरोबर राहुजी पंत, रास्त बोलला. परंतु मग यावर उपाय काय? उपाय एकच, कोंडाजी बाबांच्या बायका मुलांना दस्त करावं, पोलीस ठेवावं कोठडीत म्हणून, आणि त्यांचा छळ करावा. आणि त्या छळाबद्दलचं पत्र कोंडाजी बाबांच्या पत्नींकरवी पाठवून द्यावं जंजिऱ्यात. हे उत्तम आहे राजन, त्याशिवाय कोंडाजी बाबा नरमाईने येणार नाहीत. आजच कोंडाजी बाबांच्या बायका मुलांना अटक करून रायगडावर आणावं. बायका पोरांना अटक? हो, जशास तसंच वागलं पाहिजे. महाराज, निळोपंतांनी तोडीस तोड उपाय काढलेला आहे. म्हणजे ही खबर कोंडाजी बाबांच्या कानावर गेली की कोंडाजी बाबा धावत पळत येतील. महाराज, करूयात अटक. नाही, कदापि नाही. महाराज, ऐकावं हे आपण करूयात. निळोपंत हे स्वराज्याच्या खिलाफ आहे. बायका मुलांचा छळ करणं, त्यांना ओलीस ठेवणं ही स्वराज्याची शिकवण नाही. लेकिन राजन, ती तर कोंडाजी बाबांची पत्नी आहे. होय, पत्नी आहे, पण त्यांनी तर कोंडाजी बाबांना सांगितलं नव्हतं ना स्वराज्य द्रोह करा म्हणून. हा गुन्हा कोंडाजी बाबांनी केला आहे, त्यामुळे शासन हे कोंडाजी बाबांनाच मिळायला हवं. तुमचा राग, तुमचा संताप आम्ही समजू शकतो, तो अनाठाई नाहीच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
स्वराज्य हे माता माऊल्यांच्या इभ्रतीवर निर्भर आहे. माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे. म्हणजे मग आता उपायच खुंटला. नाही खंडोजी, उपाय खुंटला नाही. जर सिद्धी आपल्यावर आक्रमण करत असेल तर आपण त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा, त्याचं आक्रमण मोडून काढायचं. आपल्याकडून दादाजी देशपांडे बिनीवर असतील आणि आमच्या अंदाजाप्रमाणे सिद्धीकडून कोंडाजी पुढे असतील. सिद्धीचा आपल्या पुढे निभाव लागणार नाही, त्याचा पराभव होईल आणि त्याची फौज चौवाटा पळू लागेल. पळणाऱ्या सगळ्यांना टिपून मार. पण कोंडाजी बाबांना मात्र आमच्या हवाली करा. त्यांना शिक्षा आम्ही स्वतः देऊ. हर हर महादेव! चलो चलो जल्दी करो. चलो त्या बघा वाड्या पण तयार आहेत. हुजुरांनी जसं सांगितलंय तसंच करायचं. बाद में कटकट नको. आप कहोगे वैसा ही होगा. चलना. चलो चलो. राम राम अब्दुल्ला दळवी. काय गडबड? कुठं म्हणायचं? हमला करायला स्वराज्यावर. काय? हा तुम्ही बघा तर या संभाजी राजाचं कसं हाल हाल होगा. काय करणार काय हाय नेमकं? 2 तरी गावं लुटायचीच आहे. जे लागल जसं लागल ते समद आणायचंय. कवळ्यापुरी, कवठ्यापुरी, नुकत्याच हळद लागलेल्या पुरी आणि छोटे छोटे कमसीन बच्चे. बहुत मजा आएगा. बरं कोंड्याजी बाबा, तुमच्यासाठी काय आणायचंय? नाही नंतर बोलाल की माझ्यासाठी हे नाही आणलं, माझ्यासाठी ते नाही आणलं, अब्दुल्लाने आपली दोस्ती निभावली नाही. हा म्हणजे कसं आहे कोंडाजी बाबा, बाद में कटकट नको ना. नाही तर एक करा, तुम्ही चला आमच्या सोबत. नाही, मला इथं दुसरं काम दिलंय. म्या नाही येणार. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आता कसला पाय निघतोय त्या जंजिरेतनं लवंगी बायला सोडून. चला चलो चला. राम राम भीमजी. राम राम. तुम्ही अचानक? बहिर्जी नायकांचा सांगावं आहे, असल तसं या म्हणून. अहो मग चला की. असं म्हणतोस? चला. असू द्या, तुमचीच वाट बघत होतो. आदेश करावा महाराज. जसा निरोप समजला तसा भाता उचलला. भेटलेला निखारा इजाची वाट बी नाही पाहिली महाराज. बरं केलं महाराज. का तातडीनं सांगावं धाडला? हुकूम करा. बहिर्जी काकांनी सांगितलं असेलच. नाही महाराज, मी अजून तशी काहीच कल्पना दिली नाही. तर जे सांगायचंय ते तुम्ही सांगा. भीमजी, लखूजी, कावजी, खाशाबान, देवबा, तुमच्याबद्दल काय बोलावं, तुमच्या कामगिरीबद्दल काय बोलावं. आजपर्यंत स्वराज्यासाठी मोठमोठ्या कामगिऱ्या तुम्ही पार पाडल्या आहेत. ज्या ज्या मोहिमा यशस्वी झाल्या त्यात तुमचा सिंहाचा वाटा होता. खरंय महाराज, राजा राज्याला ज्या 1000 डोळ्यांनी पाहतो ते डोळे म्हणजे ही माणसं आहेत. आज माझी जी काही कीर्ती आहे ती सगळी यांच्या मेहनतीमुळे आहे. बहिर्जी काका, स्वराज्य ज्यांच्या जीवावर निर्भय आहे त्यातली ही सगळी बिनीची मंडळी आहे.
तुमच्या कामाला कामगिरीला तोड नाही, पण ही कामगिरी अवघड आहे. महाराज, तुम्ही सांगितलेली कामगिरी हे तडीच नेतील, मला खात्री आहे. वय वय महाराज. कामगिरी आहे जंजिऱ्यावरची. जंजिरा? होय, जंजिरा. जंजिऱ्यात जाऊन तुम्हाला कोंडाजी बाबांना मदत करायची आहे. अहो पर ते तर फितूर झाले की. नाही लखुजी, कोंडाजी बाबा फितूर नाहीत. ती आमची एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी पार पाडण्यासाठी कोंडाजी बाबा जंजिऱ्यात गेले. अरे वा, खरंच वाघ म्हणायचं कोंडाजी बाबाच नाही. होय, हे बघा, ही महाराजांची लय मोठी खेळी आहे आणि अत्यंत गुप्त खेळी आहे. या खेळीबद्दल कुणाला जानकारी नाही. ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा पार पडला. कोंडाजी बाबा आमच्याशी धोका करून भांडून जंजिऱ्यात गेले, याचा यकीन सिद्धी खैरियतला झालाय. आता दुसरा टप्पा सुरू झालाय. यात कोंडाजी बाबा सिद्धी खैरियतच्या जवळ जातील, त्याच्याशी सलगी करतील आणि या टप्प्याच्या शेवटी तुम्हाला आपापल्या कामानिमित्त जंजिऱ्यात जायचं. तुम्ही सगळ्यांनी कोंडाजी बाबांना जंजिऱ्यात बळ द्यायचं, त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करायचंय. प्रसंग पडलास तर कोंडाजी बाबांचं रक्षण सुद्धा करायचं. हर प्रकारे कोंडाजी बाबांना तुमची मदत झाली पाहिजे. जी महाराज, आपण बिनगोर राहा. गड्यांनो, जर जंजिरा स्वराज्यात आला तर तुमच्या प्रत्येकाच्या घरी 5-5 शेर सोन्याची रास होती आणि मानाची कडी बहाल करू. कोणताही हलगर्जीपणा नको, आळस नको की कामचुकारपणा नको. तुमच्या कर्तृत्वानं स्वराज्य एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. मावळतीचा भयाचा वारा संपणार आहे. जर जंजिऱ्यावर स्वराज्याचा भगवा फडकला तर स्वराज्य कायम तुमच्या ऋणात राहील. डोसक्याचा भुका व्हायची वेळ आली. आता काय करावं? ठाव आहे बेनड गेल्या ती स्वराज्यावरती चालून. स्वराज्यावर हल्ला होणार, गावं जाळणार, आया बहिणींना पळवून आणणार, लुटालूट, कापाकापी. आणि यो कोंडाजी कुठं आहे? तर जंजिऱ्यात, सिद्ध्याच्या सावलीत. खर तर आता यो कोंडा पाहिजे होता किनाऱ्यावर, पण काय करू? तू हाँ, लवंगी बाई. तू काय करायलेस इथं? आपका दर्द दूर कर रही हूँ. ए का हाकीम आहेस होय तू? नहीं, मग कशाला पाहिजे ती थेर? चल वा माग. आणि खबरदार पुन्हा माझ्या अंगचटी झालीस तर. ती दिली होती ना सुरम्याची डबी तुला? करायचं होतंस की तोंड काळ? कशाला आलेस इकडं? आपकी सेवा करने. ए गरज नाही मला. जागुमान निघून इथनं. तो कोंडा म्हणजे शिवधोंडा हाय. ते असं या तुझ्या लावण्याच्या दर्यामध्ये इरगळणारा नाही त्यो. तुला सांगितलं ना आमच्या महाराजांनी काय सांगितलंय ते? परकी स्त्री नेहमी आई समान असती. हाँ सुना, सुना और अच्छा भी लगा. बाई को आई मानना, लेकिन क्या एक कनीज को आई मानना ठीक है? आपके स्वराज्य में प्यार मोहब्बत नाम की कोई चीज नहीं है. नाही, इश्क मोहब्बत ही असली थेर स्वराज्यातल्या मावळ्याला शोभत नाहीत. स्वराज्यातल्या मावळ्याचं लगीन झालेलं असते ते त्याच्या तलवारीशी, ते बी पाळण्यात असतानाच.
म्हणून हे असलं इश्क मोहब्बत असलं बोलणं करत जाऊ नकोस लवंगी बाय. लवंगी बाई नहीं, तोहफा हूं मैं, जो सिद्दी खैरियत ने आपको दिया है सबके सामने. ए बाय, त्यांचा तोफा कुणी मागितलेला आणि कुणी घेतलाय? हा, सच कह रही हूं मैं. आता खरं काय आणि खोटं काय ते सिद्धी नवाबाच्या मोरच करतो की नाही बघ. चाल अगं, चाल की चाल. नवाब साहब, ही तुमची लवंगी बाय, तुमची तुमासनी लखलाप. मतलब नगाय मला लवंगी बाय. क्या बात है? कुछ तकलीफ? लवंगी से कुछ कसूर? नाही नाही, बाई म्हणून चांगली आहे ती, पण माझ्या उपयोगाची नाही. फकीर हो, पीर हो? नाही बा. फिर इनकार क्यों? ये रौनक है जंजीरा की. इतनी खूबसूरत लवंगी यहां रोज सबके सपनों में आती है, और तुम हो जनाब जिसे ये खूबसूरती पसंद नहीं आती. हम तो समझे थे आप और एक मांगोगे. नवाब साहब, आपका दिल लगता और जंजीरे से मोहब्बत और स्वराज्य से, संभाजी से नफरत. जंजिऱ्याशी कवाच मोहब्बत झाली मला, आणि एका मोहब्बतीची गरज नाही. वापस घ्या लवंगी बाईला. लेकिन अब तो लवंगी पर आपका अधिकार है. हमने एक बार तोहफे में दे दी तो दे दी, और तोहफा कभी वापस नहीं लिया जाता. जो करना है कर लो. या लवंगी बाईचं मी काय बी करू शकतो? एवढा अधिकार आहे माझा तिच्यावर? अलबत. त्याच अधिकारानं तुमच्या पायाशी अर्जी आहे. आजपासून ही लवंगी बाई स्वतंत्र आहे. ती कुणाची गुलाम नाही. ती कुणाची दासी नाही. तिच्यासाठी आकाश मोकळं आहे. ती कुठं बी जाऊ शकते, ती काय बी करू शकते. तिला वाटलं तर जाईल तिच्या घरी. ती आजपासून मुक्त आहे. आजपासून मुक्त आहे.